ही कुरडई बघा तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट चौपट म्हटलं ना तरी मस्त अशी फुलली जाते। आणि आहे ना ही कुरडई बनवत असताना पापड खार, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर सुद्धा वापरायची गरज नाहीये। उन्हात तर अजिबात जायची गरज नाहीये। अगदी सावलीमध्ये बसून या कुरडया तुम्ही आरामात बनवू शकता आणि याचा रिझल्ट बघू शकताय। अजिबात लालसर पडत नाहीये, शिवाय मस्त अशी फुलली जाते ही कुरडई। जे नव्याने बनवणार असतील ना तर त्यांच्यासाठी अगदी साधी आणि सोपी मेथड घेऊन आलेली आहे। नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। चला तर उन्हाळी वाळवणामधला तिसरा प्रकार आपण बनवत आहोत आणि ही कुरडई बघा अगदी कमी तेलकट होते आणि शिवाय मस्त अशी फुलली सुद्धा जाते। रेसिपी जर म्हणाल ना अगदी साधी सोपी आणि शिवाय इन्स्टंट बनवलेली ही कुरडई आहे ना वाळल्यानंतर बघू शकता किती मस्त दिसतीये। अगदी पांढरी शुभ्र अशी ही कुरडई करायला अतिशय सोपी आहे आणि एकदा जर तुम्हाला याचं मेजरमेंट जर कळाले ना तर तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट करू शकता। चला तर सुरुवात करूया। इथं मी आहे ना रेशनचा तांदूळ घेतलाय आणि हा रेशनचा तांदूळ आपल्याला 3 ते 4 दिवस अजिबात भिजत वगैरे घालायची गरज नाहीये आणि शिवाय याची पावडर सुद्धा बनवायची नाहीये किंवा गिरणीत सुद्धा जायची गरज नाहीये। तर ही जी कुरडई आहे ना ती कशी बनवायची ती सांगते। तर हा तांदूळ आपल्याला आहे ना पहिल्यांदा मोजून घ्यायचा आहे, कारण मोजल्यामुळे ना याचं पाण्याचं प्रमाण आपल्याला परफेक्ट कळलं जाणार आहे। आता जसं आपण इडली, डोसा किंवा उत्तप्पा बनवण्यासाठी तांदूळ भिजत घालतो ना अगदी सेम तीच मेथड करायची आणि हा तांदूळ आपल्याला आहे ना स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आहे ना धुवून घ्यायचा आहे। आणि धुतल्यामुळे काय होतं ना तांदूळ एकतर पांढरा शुभ्र होतो आणि शिवाय ना जी कुरडई आपण बनवणार आहोत ती सुद्धा लालसर किंवा काळपटसर अशी पडत नाही। आता याच्यावर आहे ना झाकण ठेवायचे आणि हा तांदूळ फक्त आणि फक्त आपल्याला 3 तासासाठी भिजत घालायचा आहे। जास्त सुद्धा भिजत घालायचं नाहीये वो। आणि बऱ्याचदा काय होतं ना जर तांदूळ भिजत घातला आणि त्याचं पाणी काढायला जर आपण विसरून गेलो ना तर कुरडईमधून आहे ना एक वेगळा असा वास येतो आणि त्या वासामुळे ना कुरडई अजिबात खावीशी वाटत नाही। तर माझ्या घरात सुद्धा असाच प्रॉब्लेम आहे बरं का। तर इथं ही कुरडईचा जो तांदूळ आहे, रेशनचा जो तांदूळ आहे तो 3 तासासाठी छान असा भिजलेला आहे। आणि तसेही आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे ना तांदूळ किंवा गहू अगदी पटकन असे भिजले जातात। आता हा तांदूळ आहे ना आपल्याला काढून घ्यायचा आहे। याचं पाणी वगैरे आपल्याला चेंज करायचं नाहीये। जे सकाळी पाणी आपण वापरलं होतं ना तेच पाणी घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी घालून आहे ना अगदी बारीकसर याची स्लरी करून घ्यायची। जशी आपण इडली डोशाला बनवतो ना अगदी त्याच पद्धतीनं हा तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आहे ना जरा सुद्धा खर राहता कामा नये। जर थोडीशी जरी खर राहिली ना तर कुरडई आहे ना 100% बघा बिघडली जाते। आता बघा सगळा तांदूळ इथं मी वाटून घेतलेला आहे आणि या तांदळाची आहे ना कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते। बघा जसं आपण इडली डोशाला तांदळाची किंवा जी पिठाची कन्सिस्टन्सी ठेवतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी पातळसर ठेवलेली आहे। आणि जर तुम्हाला असं कळत नसेल की नाही तरी सुद्धा दाखवते दुसरी मेथडनी आपण कसं चेक करायचं ते। तर काय करायचं चमचा जो आहे ना तो असा पालता करायचा आणि चेक करायचं। तर बघा इतका पातळसर असा थर असला पाहिजे। अशी जर कुरवडी तुम्ही बनवली ना तर तुमच्याकडे ना 100% ऑर्डर येतील। इतकी परफेक्ट ही कुरवडी बनवली जाते। आणि जर तुम्ही ऑर्डर घेत असाल ना तरी सुद्धा ही कुरडई तुम्ही एकदा बनवून बघा। मस्त अगदी बॉबीसारखी ही कुरडई होतेच होते, अजिबात फसणार नाही तुमची कुरडई। आता ही कुरडईचं जे बॅटर होतं ते ना मी परत 1 तासासाठी भिजत ठेवलं। म्हणजे काय केलं जे पीठ होतं ना ते पूर्णपणे शांत होऊन दिलं आणि वरती जे आलेलं पाणी आहे ना एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचंय। आणि खाली जो तळाला राहतो की नाही तो आपला चीक आहे बघा। आता जितकं वरचं पाणी निघल ना इतकंच काढायचंय, जास्त निथळून पाणी काढत वगैरे बसू नका। आणि परत आपल्याला हा जो चीक आहे ना हा फक्त मोजून घ्यायचा आहे। तर खाली बघा तळाला की नाही अगदी घट्टसर असं बघा तांदळाचं पीठ राहिलेले ते एकजीव करून घ्यायचं। आणि हो
इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की नाही, तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा. आणि हो, तुमच्या की नाही काही कमेंट्स असतील किंवा काही तुम्हाला कुठला पदार्थ तुमचा बिघडत असेल ना तरीसुद्धा सांगा. तो पदार्थ आहे ना मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल बघा. तर इथं जो चीक निघाला होता आपला तांदळाचा तो मोजून घ्यायचा आहे. आता मोजून का घ्यायचं बरं, तर आपल्याला आहे ना याचं पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते परफेक्ट कळालं जातं. तर चीक आहे ना मी असं हाताने मोजून घेतला. जर तुमच्याकडं वाटी वगैरे असेल ना त्या वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता आणि तेवढंच आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे बघा. तर इथं मी आहे ना व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट दाखवलेले आणि नव्याने करणाऱ्यांसाठी आहे ना अगदी साधी आणि सोपी पद्धत दाखवली आहे. आता जे पाणी घेतलं होतं ना आपण मोजून तेवढं पाणी सगळं आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि पाण्याला आहे ना एक उकळी काढून घ्यायची, हलकी उकळी येऊन द्यायची, अगदी खळखळ अशी उकळी आली नाही पाहिजे. आता यातलं आहे ना एक ग्लासभर आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. तर मी बऱ्याच माझ्या रेसिपीमध्ये आहे ना टाकलेलं पाणी जे असतं ना ते काढून घेत असते. याचं कारण तुम्हाला सांगते. जर बघा जास्त पाणी झालं ना तर ते काढता येत नाही आणि त्याच्यामुळे ना कुरडई जी असते ना ती 100% फसली जाते. आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि जे तांदळाची स्लरी केली होती, तांदळाचा जो चीक होता ना तो रवीने एका हाताने हलवत हलवत दुसऱ्या हाताने आहे ना तो चीक आपल्याला पाण्यामध्ये असा घालून घ्यायचा आहे आणि आहे ना हलवायचं मात्र कुठंही थांबवायचं नाही बरं का. जर हलवायचं थांबलं ना तर याच्या गुठळ्या होऊ शकतात. आणि गॅसची फ्लेम आहे ना पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करून टाकायची आणि लो हीटवर आहे ना हे बघा अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये आहे ना मिश्रण असं घट्टसर व्हायला सुरुवात होती. मग ज्या काही गाठी झालेल्या असतात की नाही त्या अशा गाठी मोडून घ्यायच्या आणि गाठी शक्यतो होतच नाही जर तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये स्लरी घातली तर. आता हे मिश्रण चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आणि जितकं बघा हे पीठ चांगलं तुम्ही एकजीव करून घेताना तितकंच यामध्ये गाठी कमी होतात आणि शिवाय ना पीठ जे आहे ना ते सुद्धा अगदी परफेक्ट असं शिजलं जातं. बऱ्याचदा आहे की नाही म्हणजे आपण 2, 3 किंवा 4 दिवस तांदूळ भिजत घालतो आणि त्या दरम्यान आहे ना बऱ्याचशा अशा अडचणी येत असतात. बरं त्या अडचणी आल्यानंतर त्या तांदळाचं किंवा त्या गव्हाचं काय करायचं असा बराच प्रश्न असतो. तर ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे हा व्हिडिओ आहे बरं का. अगदी इन्स्टंट आहे आणि शिवाय ना कुरडईसुद्धा मस्त अशी छान फुलली जाते. अजिबात न फसणारी ही रेसिपी आहे बघा. तर इथं ना जितक्या काही गाठी झालेल्या असतील ना तशा चमच्यानी मोडून घ्यायच्या आणि परत एकदा आहे ना हे पीठ एकत्र करून घ्यायचं. असं एकत्र करून घेतलं ना पीठ की त्याला वाफ अगदी छान बसली जाते. आता बऱ्याचदा पूर्वीच्या ज्या बायका होत्या की नाही त्या काय म्हणायच्या की पीठ हाटून घ्यायचं. आता हा जो शब्द आहे ना तो बराचसा कमी झालेला आहे. आता हे पीठ परत एकत्र करून घेते. आता तुम्ही म्हणाल की हे पीठ शिजलंय की नाही ते कसं ओळखायचं, तर काय करायचं पाण्यामध्ये हात घालायचा आणि तो हात आहे ना पिठाला लावून घ्यायचा. तर बघा पीठ अजून आपलं हे शिजलेलं नाही आहे, थोडंसं पीठ आहे ना माझ्या हाताला लागत होतं. परत मी एकदा चेक केलं तर थोडंसं बघा पीठ लागतंय. म्हणून आहे ना याच्यावरती परत झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 6 मिनिटाची आहे ना वाफ काढून घ्यायची. आता हे पीठ आहे ना हलकंसं बघा एक शाईन येते या पिठाला आणि पीठ असं आहे ना शाईन आलं ना की पीठ छान असं शिजलं गेलं आहे असं समजायचं. बरं दुसरी एक खूण सांगते तुम्हाला की थोडासा रट असा आवाज आला की नाही की पीठ चांगलं असं शिजलं आहे असं समजायचं. तर अगदी छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्स इथं मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत या कुरडईबाबतच्या. आणि इथं ही कुरडईचं पीठ बघा अगदी लोण्यासारखं दिसतंय, मस्त अगदी पांढरं शुभ्र झालेले. परत याच्यावरती आहे ना काय करायचं आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आणि परत एकदा चेक करायचं की आपलं हे पीठ शिजलंय की नाही. ते जर काही होतं ना पीठ जास्त जरी शिजलं ना तरी कुरडई दाबताना किंवा कुरडई घालताना ना एक थोडंसं कठीण होतं आणि मग ती कुरडई आहे ना पटापट घातली जात नाही. त्याच्यासाठी ना पीठ अगदी परफेक्ट शिजलं पाहिजे, अगदी ओव्हरकुक सुद्धा झालेलं नाही पाहिजे बघा.
आणि एक दुसरी टिप सांगते जी मी माझ्या आईकडून आणि आजीकडून शिकली होती. कुरडई घालताना आहे ना अगदी फटाफट कुरडई घालायची असतात. जर कुरडई घालताना थोडासा जरी उशीर झाला की नाही तरी त्या कुरडईचं जे पीठ असतं ना थंड झाल्यानंतर सुद्धा त्याच्या कुरडया अजिबात पडत नाहीत. तर हे कुरडईचं पीठ जे आहे ना ते आपलं तयार झालेलं आहे. आणि इथं ना मी एक पितळेचा साचा घेतलेला आहे. या साच्यामध्ये आहे ना हे पीठ घालून घ्यायचं. याला कुरडईची मी चाळण लावून घेतलेली आणि मला आहे ना कुरडई जी आहे ना ती बारीक ताराची आवडते, म्हणून याच्यामध्ये ना अगदी बारीक अशी तार लावून घेतली मी जी काय म्हणतात त्याला चाळण म्हणतात आमच्या इथं. तर मी इथं छोटीशी अशी चाळण लावून घेतलेली याला. तर इथं ह्या कुरडई आहेत ना मी फॅन खालीच घालून घेणार आहे. आणि कुरडई बघा घातल्यानंतर अजिबात याची तार तुटत नाहीये किंवा अजिबात या कुरडई आहेत ना फसल्या सुद्धा नाहीयेत. नव्याने जर बनवणार असाल ना तर एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. आणि बऱ्याचदा काय होतं ना की कुरडई बनवायचं म्हटलं ना आपण बऱ्याचदा दुसऱ्यांवर अवलंबून राहतो की ती आल्यानंतर मी कुरडई बनवेल किंवा तिला घेऊन मी कुरडई बनवेल. पण ही कुरडई बनवत असताना ना तुम्ही एकट्याने सुद्धा आरामात ह्या कुरडया बनवू शकता. कोणाच्याही वाट बघत बसायची गरज नाहीये. आता ही कुरडई आहे ना मी फॅन खाली वाळवल्यानंतर आहे ना 2 दिवस फॅन खाली वाळवणार. आणि मग जर तुमच्याकडे ऊन असेल ना तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता. आता माझ्याकडे काही एवढी उन्हाची सोय नाहीये म्हणून मी या कुरडया आहेत ना घरातच चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत. आणि बघू शकताय कुरडई आहे ना वाळल्यानंतर मस्त अशी दिसतीये. अगदी मनामध्ये भरेल ना अशी कुरडई दिसतीये बघा. आता ऑर्डर घेणाऱ्यांसाठी ना ही कुरडईची रेसिपी आहे ना अगदी एक नंबर आहे. तर ही कुरडई थोडीशी तुम्हाला उजेडात सुद्धा दाखवते. तुम्ही सुद्धा आहे ना नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया अशा छान छान आणि मजेशीर